त्यांनी म्हटलं वेगळे लढा. तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही वारंवार विनंत्या केल्यावर त्यांनी आमचं कुठेही चर्चेसाठी एकदासुद्धा बसले नाही. आमच्याकडे 151 जागेवरती उमेदवार तयार आहे, त्यामुळे आम्हाला तो काही विषय नाही. एवढ्या जागांबद्दल अनुकूल राहणं हे नाही, कारण त्यांचे मागच्या वेळेला 2च नगरसेवक होते. 50 देऊच शकत नाही, कारण आमच्याकडे 1700 उमेदवार आहे 151 लोकांकरता. आमच्या माननीय अध्यक्षांनी भूमिका ठेवली आहे कार्यकर्त्यांची किंवा युती करू नये, हे पण मी सांगतो. राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. अशामध्ये महायुती असो की महाविकास आघाडी सर्वच आपल्या सहकारी पक्षांसोबत युती करायची किंवा नाही, किंवा जागा वाटपासंदर्भात ज्या काही बैठका आहेत त्या करतायत. नागपुरातसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत त्यांची जी जागा वाटपासंदर्भातली बैठक आहे ती बैठक नुकतीच पार पाडलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार आणि नेते कृपाल तुमाने आहेत. काय सांगाल, आपली भाजपच्या शहरातील नेतृत्वासोबत जागा वाटपासंदर्भात एक बैठक झालेली आहे. किती जागांचा प्रस्ताव आपण भाजपला दिलेला आहे आणि काय ठरतंय? काल आमची भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ज्यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी आहे, आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये बसलो. आम्ही त्यांना 50 जागा कोणत्या पाहिजे त्याच्या जागेसहित त्यांना आम्ही आमचं जे मागणीपत्र आहे ते त्यांना दिलेलं आहे. आणि त्यांचीसुद्धा फार सकारात्मक होते ते की युती झालीच पाहिजे, आपल्याला करायचीच आहे वगैरे वगैरे त्यांचं पण म्हणणं होतं. परंतु अंतिम निर्णय त्यांचा पार्लमेंटरी बोर्ड काहीतरी 21 तारखेला बसणार आहे आणि त्याच्यामध्ये ते आमचा प्रस्ताव ठेवून त्यावरती अंतिम निर्णय करण्याचा त्यांनी मान्य केला आहे. व 21 तारखेनंतर परत बसून या यादीला अंतिम रूप देण्याची त्यांची तयारी आहे. साधारणतः 38चा प्रभाग आहे, 38 प्रभाग आहेत नागपूर महानगरपालिकेत. 151 जागा आहेत, त्यापैकी 50 जागा आपण मागताय. तर अनुकूलता आहे भारतीय जनता पक्षाची, कारण 50 जागा याचाच अर्थ 33% वाटा हा शिंदे यांच्या शिवसेनेने मागितला आहे, म्हणजे तुम्ही लोकांनी मागितला आहे. नाही, ते पण सकारात्मक होते. आता कसं आहे की आम्ही मागणी केली आहे, आता त्याच्यावरती त्यांचा जो पार्लमेंटरी बोर्ड असेल ज्यामध्ये कोण आहे मला माहिती नाही, पण ते लोक आपसेमध्ये बसून चर्चा करून त्याच्यावरती काय करू शकतात, काय होऊ शकते ते आपसात पहिले ठरवतील आणि त्यांच्यानंतर ते आम्हाला प्रस्ताव देतील. आम्ही प्रेमाने मैत्रीपूर्णमध्ये ज्या कमी जास्त जागा होईल त्यानंतर बघू. आज तर आम्ही तो जो प्रस्ताव दिला तो आमच्याजवळ जे उमेदवारांची यादी आहे, जे सक्षम उमेदवार आहेत, त्या सक्षम उमेदवारांची यादी आम्ही त्यांना दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी आमचे उमेदवार अगदी म्हणजे वजनदार उमेदवार आहे. त्याच्यामुळे त्या सर्व गोष्टीचा त्यामुळे अंतर्भूत करून आम्ही जागा घेणार. कुठेतरी सुरुवातीपासूनच अनुकूलता होती दोन्ही पक्षांची, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आपल्या पक्षातील नेते, अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, की कुठेतरी ज्या महानगरपालिका आहे त्या सोबत लढायच्या. त्या अनुषंगाने आपण प्रस्तावसुद्धा दिलेला आहे. प्रस्ताव जर आपला मान्य झाला नाही भारतीय जनता पक्षाकडून तर शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पुढची तुम्हा लोकांची वाटचाल काय असेल? या संदर्भामध्ये आम्ही जो अंतिम निर्णय होईल, आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही कळवू की भारतीय जनता पार्टीचा जो काही प्रस्ताव असेल तो त्यांना कळवून त्यांचा जो अंतिम आदेश असेल त्याचं पालन करू. जर त्यांनी म्हटलं की समाधानी व्हा तर ठीक, त्यांनी म्हटलं वेगळे लढा तर वेगळे. कारण आपण बघितलं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाने सर्वच ठिकाणी त्यांचे उमेदवार उतरवले. त्यांच्या विरोधात आपण सुद्धा शिवसेनेने उमेदवार जे आहेत ते उतरवलेले आहेत. तर यावेळी जर तुमचं जे जागा वाटप आहे ते पूर्ण व्यवस्थित योग्यरित्या झालं नाही तर कुठेतरी तशी स्थिती नागपूर महानगरपालिकेत बघायला मिळू शकते का? असं आहे की नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही वारंवार विनंत्या केल्यावर त्यांनी आमचं कुठेही चर्चेसाठी एकदासुद्धा बसले नाही. इथे तर चांगली सुरुवात आहे की चांगली सुरुवात होते आहे. आम्हाला बोलावून घेतलं, त्यांनी चर्चा केली, नाश्ता पाणी दिला, चहा पाणी झाला, सर्व काही झालं. तिथे काहीच नव्हतं झालं. समजा जर नाहीच झालं तर मग वरिष्ठांना विचारून आमच्याकडे सर्व उमेदवार तयार आहे. आमच्याकडे 151 जागेवरती उमेदवार तयार आहे, त्यामुळे आम्हाला तो काही विषय नाही. परंतु मला आशा आहे की ही युती होईल आणि युती नाही झाली तर मग हा वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम होईल. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबतची काही चर्चा झाली का बैठकीमध्ये? त्याबद्दल काही नाही, तिथे अशी कोणतीही चर्चा झाली नाही.
ठीक आहे, आपण बघितलं हे होते कृपाल तुमाने, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आणि इथले विदर्भातले नेते सुद्धा. यांनी म्हटलं की जर भारतीय जनता पक्षाने सकारात्मक असा प्रस्ताव दिला नाही जागा वाटपासंदर्भातला, जागेसंदर्भातला, तर 151 ही जागेवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना नागपूर महानगरपालिका लढण्यासाठी तयार आहे. योगेश मांडे, नागपूर, मुंबई तक. राज्यातील सर्वच महानगरपालिकांचा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 16 जानेवारी रोजी निकाल समोर येणार आहे. निवडणुकांच्या महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जी आहे ती आपापल्या दृष्टीने तयारीला लागलेली आहे. नागपुरात सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणं जे आहे ते सुरू केलेलं आहे. खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची, स्थानिक नेत्यांची भारतीय जनता पक्षासोबत बैठक झालेली आहे. काय या बैठकीमध्ये प्रस्ताव आलेला आहे आणि पुढचं भारतीय जनता पक्षाचं शिंदे सेनेला युती संदर्भात काय असणार आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आमदार प्रवीण दटके आणि महानगरपालिका निवडणुकीचे इथले प्रभारी आहेत. काय सांगाल प्रवीणजी? काल त्यांची आमची सांगोपांग चर्चा आली. एकदम चांगलं वातावरण आहे. तेही जुने लोक आहेत. आमच्या इथे मान्य गिरीश व्यास, मान्य अनिल सोले दोन्ही आमचे ज्येष्ठ नेते आहेत, आमदार आहेत, दोघे होते. तिकडे माजी खासदार तुमाने साहेब होते जे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. किरण पांडव होते, सूरज गोजी त्यांचे फार जुने कार्यकर्ते आहेत ते होते. अशी नीट चर्चा आली. फार चांगल्या वातावरणात झाली की ही मेच्या निकष काय ठरवले पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठल्या आधारावर तिकीटं मागितले पाहिजे, याचा सगळा काल सांगोपांग चर्चा आली. त्यांचा प्रस्ताव त्या ज्याप्रमाणे ते देणार आहेत तो आम्ही आमच्या शीर्षस्थ नेते माननीय नितीनजी इथे आहेत, देवेंजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, आमचे 4 टर्मचे आमदार आहेत, कृष्णभाऊ आहेत, मोहनभाऊ आहेत, संदीप जोशी आहेत, संजय भेंडे आमचे निवडणूक प्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही हे इलेक्शन लढतो असे मान्य दयाशंकर तिवारी आहेत. या सगळ्यांच्या समोर तो प्रस्ताव आम्ही ठेवू तिघजण. त्यात जो निर्णय होईल तो समोर. कृपाल तुमाने यांचं म्हणणं आहे की 50 जागांचा प्रस्ताव त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे दिलेला आहे. काल त्यांनी विचारलं, आम्हाला सांगितलं ते, पण काल जे नियम निकष वगैरे जे ठरले त्याच्यावर ते परत अभ्यास करू, आम्हाला प्रस्ताव देणार. साधारण त्यांचं असं म्हणणं आहे की 50 जागांचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. म्हणजे 50 जागा नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग 151 जागा आहेत. त्यामध्ये 50 जागा शिंदे सेनेने मागितलेल्या आहे. तुम्हाला याचा अर्थच 33% वाटा मागितलेला आहे. तर त्याबद्दल भाजप अनुकूल आहे का किंवा काय सांगाल? तेवढ्या जागांबद्दल अनुकूल राहणंही नाही, कारण त्यांचे मागच्या वेळेला 2च नगरसेवक होते. पण महायुती करायची आहे, ठरला आहे तर करायची आहे. ती किती जागांवर होईल हा निर्णय शेवटी शीर्षस्थ नेते घेतील. चर्चा काय होते ती चर्चा आम्ही आमच्या शीर्षस्थ नेते मंडळीसमोर, पार्लमेंटरी बोर्डासमोर ठरवू. मान्य नितीनजी, देवेंजी, मान्य रवींद्र चव्हाण, मान्य बावनकुळे साहेब ते प्रभारी आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आमचे रवींद्र चव्हाण, या शीर्षस्थ टीमसमोर जाईल आणि मग निर्णय होईल. खरं तर आपण उल्लेख केला की गेल्या वेळी जी 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये 2च नगरसेवक होते, ते 2 सुद्धा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे. तर अशामध्ये बघा, सीट शेअरिंगमध्ये 50 जागांबद्दल भाजप एक प्राथमिक काय विचार करते, काय सांगाल? ते 50 जागा तर काही देण्यासारख्याच नाही आहे. त्यामुळे त्यांनी काल जे बसून ठरलं त्याच्यानंतर ते नवीन आम्हाला प्रस्ताव देणार आहेत. आणि 50 हा काही विषयच नाही. ते आम्ही 50 देऊच शकत नाही, कारण आमच्याकडे 1700 उमेदवार आहे 151 लोकांकरता. पण जर वरती ठरला की युती करायची आहे तर ती योग्य सीट्सवर होईल. जर योग्य सीटवर आमच्या मान्य अध्यक्षांनी भूमिका ठेवली आहे कार्यकर्त्यांची किंवा युती करू नये, हे पण मी सांगतो. मान्य दयाशंकरजींनी आमच्यासहित सर्व कार्यकर्त्यांची भूमिका ठेवली आहे. पण शेवटी निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार. त्यामुळे पार्लमेंटरी बोर्ड ही काही डिसिप्लिन पक्ष आहे, नेहमीच चालणारं, आपण लोक आहेत सगळे शिस्तप्रिय आहे. त्यामुळे तो निर्णय होईल. पण कुठल्या अवास्तव मागणीवर किंवा तेही करतील असं माझं म्हणणं नाही. शेवटी आपल्या पक्षाकरता मागणी करणं हे प्रत्येकच पक्षाचं काम आहे. पण जमिनीवर जे काही योग्य असेल त्याच्यावर युती होईल असं मला विश्वास आहे, असं वाटतं. पण अवास्तव मागण्या झाल्या तर मग काय ते पुढचं पुढे ठरेल. नक्कीच आपण बघितलं, हे होते प्रवीण दटके ज्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी अवास्तव जागांच्या मागण्या ज्या आहेत ते करू नये, आणि तशा मागण्या झाल्यास तर पुढचं काय ते नक्कीच ठरवता येईल. परंतु शिवसेनेने जो प्राथमिक 50 जागांचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला दिलेला आहे तो मान्य करण्यासारखा नाही आहे असं भाजपचे नेते म्हणतात. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.